विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत के स्कीमचा मॅथ्स M1चा क्वेश्चन पेपर। हा बोर्डाचा MSBTचा क्वेश्चन पेपर आहे। तर आपला मॅथ्सचा म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स M1चा कोड आहे 311 302। अजून आपली हे के स्कीम आहे, ही आपली प्रथमच स्कीम आता आपल्याला लागू झालेली आहे। तर या स्कीमचा मी तुम्हाला पूर्ण क्वेश्चन पेपर व्यवस्थितपणे दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, इथे आपल्याला पहिले सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यानंतरने खालीच आपला क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट होतो। तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला एनी 5 सॉल्व करायचे असतात क्वेश्चन। तर पाहू शकता, अगदी सोपा आहे क्वेश्चन नंबर 1। तुम्ही कुठलेही 5 एकदम व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकता। तर हा आपला क्वेश्चन 1A B C D E F G असे प्रश्न आहेत, पाहू शकता तुम्ही। तर आपण वळूया आपल्या क्वेश्चन 2 हा आहे क्वेश्चन नंबर 2। तर आपल्या क्वेश्चन 2 मध्ये एनी 3 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत आपल्याला। तेथे 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत टोटल, त्यामधील आपल्याला फक्त 3च सॉल्व करायचे आहेत। तर पाहू शकता, हा क्वेश्चन नंबर 2A हा तर आपल्याला इथं फाइंड द मॅट्रिक्स एक्स, हा तर खूपच सोपा प्रश्न आहे। हा पण मॅट्रिक्समधलाच आहे। क्वेश्चन 2B हा एकदम सोपा आहे, तुम्ही सोडवू शकता। तसेच हा रिसॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन, हा पण एकदम सोपा आहे, तुम्ही हे 3 ट्राय करू शकता। तसंच आपला क्वेश्चन 1 पण खूप सोपा होता आणि क्वेश्चन 2 पण हा खूपच सोपा आहे। तर आपण आता क्वेश्चन 3 कडे वळूया। हा आपला क्वेश्चन नंबर 3 आहे। हा क्वेश्चन नंबर 3 पूर्ण टोटल 12 मार्कासाठी आहे। आपल्याला येथे एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत। 4 पैकी आपल्याला फक्त एनी 3 सॉल्व करायचे आहेत, एनी 3। तर पाहू शकता, हे प्रूव्ह दॅट आहे आपल्याला इथे। हा पण एकदम खूपच सोपाच प्रश्न विचारलेला आहे। हा पण हे साइन इनवर्स 3/5 मायनस साइन इनवर्स 8/17 इज इक्वल्स टू कॉस इनवर्स 84/85, हा पण खूपच सोपा प्रश्न आहे। तर पाहू शकता तुम्ही। आणि आपल्याला इकडे क्वेश्चन डी पण आहे। असे टोटल क्वेश्चन 3 मध्ये 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि हा क्वेश्चन 3 आपला 12 मार्कासाठी आहे, पाहू शकता तुम्ही। आणि हा क्वेश्चन नंबर 2 पण आपला 12च मार्कासाठी आहे, पाहू शकता इथे। आता आपण वळूया क्वेश्चन नंबर 4 कडे। तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये पण आपल्याला अटेम्प्ट एनी 3 करायचा आहे। हा पण क्वेश्चन नंबर 4 आपल्याला 12 मार्कासाठी विचारलेला आहे आणि आपल्याला त्यात एकूण 3 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। तर हा पहिला आणि हा दुसरा प्रश्न झाला। तर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। CDE इथे इकडे 3 आणि मागे 2 असे मिळून आपल्याला 5 क्वेश्चन दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणि आपल्याला सोडवायचे किती 3। तर इथे आपल्याला फाइंड द रेंज अँड कोएफिशिएंट ऑफ रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा, हा तर एकदम इझीच क्वेश्चन आहे, पाहू शकता तुम्ही। आणि डी पण कॅल्क्युलेट द मीन डेविएशन आहे, हा पण खूपच सोपा आहे। तुम्ही हे 3 क्वेश्चन अगदी न चुकता सॉल्व करू शकता। हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला खूपच सोपे जातील। तर आपण आता क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया। आपला हा आहे क्वेश्चन नंबर 5 12 मार्कासाठी। क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला एकूण 1 2 3 असे 3 प्रश्न विचारलेले आहेत, त्यामधील आपल्याला फक्त एनी 2 सॉल्व करायचे आहेत। हा क्वेश्चन 12 मार्कासाठी आहे आपल्याला। तर पाहू शकता तुम्ही, यामध्ये बी आणि सी मध्ये 2 सब क्वेश्चन दिलेले आहेत। सी मध्ये पण इथे 2 सब क्वेश्चन दिलेले आहेत, तर पाहू शकताच तुम्ही। आता हा आपण वळूया आपला क्वेश्चन नंबर 6 कडे। तर क्वेश्चन नंबर 6
मध्ये आपल्याला एनी 2 पण क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि हा पण प्रश्न 12च मार्कासाठी आहे. पाहू शकता हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट जाईल थोडासा, पण तुम्ही सॉल्व करू शकता. आपलं क्वेश्चन 6 मधील इकडे बी आणि सी क्वेश्चन आहे. आपल्याला यामध्ये टोटल 3 प्रश्न विचारले आहेत, त्यापैकी आपल्याला 2च प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हा तर एकदम सोपाच प्रश्न आहे, हा एक सॉल्व करू शकता आणि हा एक आपल्याला हा पण बी क्वेश्चन सोपा आहे. आपल्याला इथं रेडियस ऑफ कर्वेचर फाइंड करायचं आहे, ते तुम्हाला येतच, खूपच सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण M1 म्हणजे M1चा MSBT बोर्ड एक्झामचा क्वेश्चन पेपर केस स्कीमचा तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे. तर तुम्हाला याचं सोल्युशन पण पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी याचं सोल्युशन पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तुम्ही पाहू शकता आपला हा केस स्कीमचा M1चा पहिलाच पेपर आहे. कसा आहे पॅटर्न तुम्ही पाहिलाच. आपल्याला इथे क्वेश्चन 1 मध्ये एनी 5 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात आणि तो प्रश्न 10 मार्कासाठी आहे आणि क्वेश्चन 2 मध्ये 3 प्रश्न सॉल्व करायचे आहेत, तो 12 मार्कासाठी. क्वेश्चन 3 मध्ये पण 3 प्रश्न सॉल्व करायचे आहेत 12 मार्कासाठी आणि क्वेश्चन 4 मध्ये पण 3 प्रश्न 12 मार्कासाठी आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि क्वेश्चन नंबर 5 या क्वेश्चनमध्ये आपल्याला क्वेश्चन एकूण 3 विचारलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 2 सॉल्व करायचे आहेत एनी 2. तो क्वेश्चन 12 मार्कासाठी आहे. आणि हा राहिला क्वेश्चन नंबर 6 लास्टचा. त्याच्यामध्ये पण आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 2 सॉल्व करायचे आहेत. हा पण क्वेश्चन 12 मार्कासाठी. टोटल आपल्याला 6 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्या 6 मध्ये क्वेश्चन नंबर 1 10 मार्कासाठी आहे फक्त आणि सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ हे क्वेश्चन सगळे आपल्याला ह्या 12 मार्कासाठी विचारलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपण असेच क्वेश्चन पेपर केस स्कीमचे MSBTचे बोर्ड एक्झामचे क्वेश्चन पेपरचे व्हिडिओ मी अपलोड करेन. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑलवर सेट करून ठेवा. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. बाय बाय.